नमस्कार फ्रेंड्स, रेशीम धागे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत विठ्ठलाचं टिळा तोरण. हे जे टिळक तोरण आहे ते बघणार आहोत. त्याची पट्टी मी जी बनवली आहे ती ग्रीन कलरच्या याने बनवली आहे. सोबत वरती प्राजक्ताच्या फुलांची एक सुंदर अशी डिझाईन तयार केली आहे, ज्यामुळे या पट्टीला एक वेगळाच लुक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर स्टेप बाय स्टेप ही पट्टी कशी बनवायची हे आपण आता बघणार आहोत. हे पहा, प्राजक्ताची फुलं अतिशय सुंदर दिसत आहेत या पट्टीवरती. आणि खालती आपण हे जे टिळा बनवून त्या शेप बनवून जो लावला आहे त्यामुळे हे तोरण अतिशय सुंदर दिसत आहे. तर या पट्टीसाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत ग्रीन कलरची 4 प्लाय यान. ग्रीन कलरच्या यानने आपण सुरुवात करणार आहोत या पट्टीसाठी. तर सर्वप्रथम आपण एक छोटीशी हलकीशी नॉट बनवून घ्यायची आहे. हे पहा, एक छोटीशी नॉट बनवून घेऊया आणि आपण 14 चैन बनवून घेतो आहोत. या नॉटवरती आपण 14 चैन बनवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हे पहा, 14 चैन आपण बनवून घेतले आहेत. आता या पहिल्या ज्या 2 चैन आहेत त्या आपण स्किप करणार आहोत. पहिल्या 2 चैन आपण स्किप करणार आहोत आणि तिसऱ्या चैनीमधून आपण डबल क्रोशेट तयार करायला सुरुवात करणार आहोत. ते शेवटपर्यंत, या चैनीपर्यंत, इथपर्यंत. म्हणजे पहिल्या ज्या 2 चैन आहेत त्यांना आपण एक डबल क्रोशेट म्हणून काउंट करणार आहोत. सो 2 चैन सोडून, स्किप करून मी तिसऱ्या चैनमधून डबल क्रोशेट करते आहे. हे पहा, आपल्याकडे या ज्या 2 चैन, पहिल्या ज्या 2 चैन होत्या त्याचा एक डबल क्रोशेट आपण काउंट केला आणि आपण हा दुसरा डबल क्रोशेट बनवला आहे. आता पुढे आपण नेक्स्ट चैनमधून पुन्हा डबल क्रोशिया तयार केला. नेक्स्ट चैनमध्ये पुन्हा डबल क्रोशेट, नेक्स्ट चैनमध्ये पुन्हा डबल क्रोशेट. नेक्स्ट चैनमध्ये पुन्हा डबल क्रोशेट, नेक्स्ट चैनमध्ये अजून एक डबल क्रोशेट. हे पहा, आपली पट्टी हळूहळू तयार होत आहे. नेक्स्ट चैनमध्ये अजून एक डबल क्रोशेट. असे आपण सर्व चैन ज्या बनवलेल्या आहेत त्यामधून एक एक डबल क्रोशेट आपण बनवून घ्यायचा आहे. हा आहे आपला रो 1. डबल क्रोशेटचा हा आपला रो 1 आहे. जर आपण चैन पकडली तर हा आपला रो 2 आहे. चैन आपण 14 चैन बनवल्या होत्या आणि 2 चैन आपण स्किप केल्या आणि तिसऱ्या चैनमधून आपण डबल क्रोशेट केला होता आणि ज्या 2 चैन आपण स्किप केल्या त्या आपण काउंट करणार आहोत ॲज अ डबल क्रोशिया. आणि ही आपले शेवटची जी चैन आहे याच्यातून आपण एक डबल क्रोशिया तयार केला आहे. त्या बघू शकता तुम्ही. चैन या सर्व आपण वापर करून त्याच्यावरती डबल क्रोशिया तयार केला आहे. सो आपले पट्टी, तोरणपट्टी जी आहे ती अशी याप्रमाणे पुढे पुढे वाढत जाणार आहे. तर आपल्याकडे इथे किती आता डबल क्रोशेट तयार झाले तर हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. मग 13 खांब जे आहेत ते आपल्याकडे या पट्टीवरती तयार झालेले आहेत. आता ह्याच्या पट्टीवरती जी ही वरची जी चैनची पट्टी तुम्हाला दिसते आहे त्या वरच्या पट्टीवरती या चैनींचा वापर करून आपण पुन्हा डबल क्रोशिया करणार आहोत. पुन्हा जी त्याच्यावरती चैन येईल त्याच्यावरती वापर करून आपण पुन्हा डबल क्रोशिया करणार आहोत आणि अशी ही पट्टी पुढे पुढे वाढत जाणार आहे. आता या पट्टीला आपण मी टर्न केलं आहे 2 चैन आणि मी सांगितल्याप्रमाणे ही पहा, ही जी चैन आहे नवीन तयार झालेली त्याच्यामधून आपल्याला प्रत्येकीमधून एक एक डबल क्रोशिया तयार करायचा आहे. हा दुसरा डबल क्रोशिया,
तिसरं, चौथं, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. करा. 12. आता इथे दोन आपले लास्टचे जे खांब आहेत, तो हा 12 आणि हा 13. 12चा जो खांब आहे त्याची आपल्याला चैन इथे दिसते, त्याच्यातून आपण इझिली खांब बनवतो. आणि जो शेवटचा जो खांब आहे आपला, त्याच्या इथे साधारण ही पहा, इथे ही चैन आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यातून आपल्याला एक डबल क्रोशिया शेवटचा बनवायचा आहे असा. हे पहा, तर ही आपली दुसरं खांब, सेम पट्टीवरती दुसऱ्या चैनीवरती आपण जो नवीन डबल खांब घातलेत, अशी ही पट्टी पुढे पुढे आपल्याला वाढवायची आहे. पुन्हा पट्टीला टर्न करायचं आहे, पुन्हा 2 चैन घ्या, हा तुमचा एक खांब झाला. नेक्स्ट चैनमधून पुन्हा डबल क्रोशे बनवा, नेक्स्ट चैनमध्ये पुन्हा डबल क्रोशे. अशी ही पट्टी जेवढी तुम्हाला लांबी हवी आहे, तोरणपट्टीची लांबी आहे, तेवढी ही पट्टी या सेम प्रोसेसप्रमाणे बनवून घ्या. मी टोटल इथे 112 डबल क्रोशेटची पट्टी बनवली आहे, जी साधारण 40 इंच एवढी आहे. 40 इंचाचा नॉर्मल आपली डोअर पट्टी जी असते ती 40 इंच असते. आणि ती बनवण्यासाठी आपल्याला हे असे 112 खांबांची लांब पट्टी, तोरणपट्टी आपल्याला बनवावी लागेल. तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या दरवाजाची साईज जी आहे त्याप्रमाणे तुम्ही ही पट्टी कमी जास्त बनवू शकता. जर तुम्हाला अजून रुंद हवी असेल तर इथे 13च्या ऐवजी 15 खांब घालून तुम्ही ही पट्टी बनवा. त्यासाठी साखळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला 17 घ्याव्या लागतील. 2 स्किप करून तुमचे 15 खांब त्या साखळ्यांवरती तयार होतील. तर ही अशी पट्टी आपण इथे तयार करून घेतलेली आहे. आणि ही पट्टी पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे पहा, हे टोटल आपले 112 पट्टी जे खांब जे आहेत ते 112 आहेत, इथे तयार आहेत.